दहेंद्री गावातील गुरेढोरे म्हशी चारण्यासाठी गवळी समाजाला अडचणींचा सामना करावा लागत आहे। अतिक्रमण धारकांकडून सातत्याने धमक्या देण्यात येत असून गुरे चारण्यास मनाई केली जात आहे। त्यामुळे गवळी समाजात तीव्र नाराजी पसरली आहे। या संदर्भात गवळी समाजाच्या वतीने जारीदा येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात दहेंद्री गावालगत असलेल्या कंपार्टमेंट मध्ये गुरे म्हशी चारण्याची मुभा देण्यात आली अशी मागणी करण्यात आली आहे। अतिक्रमण धारकांचा त्रास वाढतोय। गावकरी सांगतात की अतिक्रमण केलेल्या लोकांकडून गुरे चारण्यासाठी गेलेल्या गवळी समाजाच्या सदस्यांना धमक्या दिल्या जात आहेत। त्यामुळे दहेंद्री गाव परिसरातील पारंपरिक चारा क्षेत्रात गुरे चारण्यावर मर्यादा येत असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत आहे। दहेंद्री जंगल परिसरात काही लोकांकडून जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले असून या जमिनीवर या लोकांनी ताबा घेतलेला आहे व या ठिकाणी पेरणी सुद्धा केलेली आहे। त्यामुळे वन जमिनीवर ताण वाढत आहे। यासोबतच गावातील पाळीव जनावरांना चारा उपलब्ध होत नाही। अतिक्रमण धारक यांना पशुपालकांना हाकलून लावतात। जमीन वन विभागाची आहे व चराईसाठी वन विभागाने दिलेले आहेत, मात्र या जागेवर काही लोकांनी अतिक्रमण केलेले आहेत, ते काढण्यात यावे अशी मागणी दहेंद्री येथील पशुपालकांकडून होत आहे। आमच्या गावापासून वधूपर्यंत पूर्ण यांना अतिक्रमण केलेलं आहे, पण ढोरवाले जातात, ढोरावाल्यांनी हे धमक्या देतात की भाई आज आमच्या जंगलात तुम्ही या नको, आम्ही अतिक्रमण केलं आहे, आमचे जनावर चारशांत आम्ही तुम्हाला मारू। ते म्हशी चारेले भाई धमक्या मारत होता, मसाले वाट नहीं है बाबा, हमारे रस्ते में धमक्या मारत होते भाई यहाँ से आएंगे तो हमको दवा डाल रहे फलाना कर रहे ना, तो हमारा धमक्या के मानो झेलने जाते ऐसे अतिक्रमण थोड़ी वाले थे। आमच्या घरांनी गाण नहीं है, हे गोटे घेऊन मागत आवडत होता। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा।